नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे ब्लॉगर सारिका पोकले. तर चला, सकाळ सकाळी चालू आहे माझी पूजाची तयारी. तर आज आम्ही ना खूपच लेट उठलेलो आहोत. तर तुम्हाला माहिती आहे का, एखाद दिवशी दोन्ही मुलांना सुट्टी असेल आणि माझ्या मिस्टरांना सुद्धा सुट्टी असेल, तर उठायला किती कंटाळा येतो लवकर. तर आज तसंच झालेलं आहे. तर माझ्या दोन्ही मुलांना सुद्धा सुट्टी होती. फक्त प्रॅक्टिससाठी जायचं होतं. तर मोठा मुलगा जाणार होता आणि मग छोट्याला केस कापायलासाठी न्यायचं होतं आणि त्याचं गॅदरिंगचं सामान पण थोडंफार घ्यायचं होतं. त्याच्यामुळं त्याने तर सुट्टीच घेतलेली आहे. तर मिस्टरसुद्धा आज घरीच. आज काही चिकनचं वार नाही. त्याच्यामुळे आज आम्ही खूप निवांत झोपलो. आज खूप लेट उठलेलो आहोत. त्याच्यामुळे पाहू शकता इकडे ऊन आलेलं आहे. तर रोज लवकर उठण्याची सवय आहे आणि आज खूप लेट झाल्यामुळे पूजासुद्धा खूप लेट झालेली आहे. तर चला, आणि माझा छोटा मुलगा घरी असल्यामुळे त्याचं मी छान असं दिवसभर व्हिडिओ काढण्यात त्याला बिझी ठेवणार आहे. कारण त्याचं सुट्टी असल्याचं कामच आज होणार आहे. तर चला, आजचा व्हिडिओ पूर्ण तोच करणार आहे. पाहू शकताय आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. तर कसा आहे व्हिडिओ. तर छान अशी पूजा करून घेतली आणि मग सकाळची आपली ब्लॅक टी. तर चला या ब्लॅक टी प्यायला. तर पूजा वगैरे झाल्यानंतर ब्लॅक टी प्यायला की खूप बरं वाटतं. तर आज घेतलेले आहेत आमच्या भैया काकांकडून मस्का पाव, छान ताजे ताजे सकाळी रोज येतात. मस्त चहामध्ये मस्का पाव खाते, तुम्ही पण या खायला. चला या. तर मिस्टर बाजूला बसलेले आहेत आणि मग चहा घेतलं आणि मग दारावरती आली होती कांदे बटाट्यांची गाडी. तर म्हटलं चला, बाजारातून वजा नको आणायला हातामध्ये जड, तर इथेच घेऊया आपण. आणि गाडी तर 4-8 दिवसांनी येत असते. तर छान घेतले कांदे बटाटे आणि लसूण, मस्त ताजे ताजे कांदे. जरा आता बाजारात नवीनच आलेत, तर इथे सुद्धा मला नवीनच भेटलेले आहेत. चला, तर आता जाऊया आपण बाजारात. तर बाजारात बरेचसे कामं बाकी आहेत. तर आमचे छोटे सरकार बसलेले आहेत हेअर कटिंग करायला. तर इकडे पाहू शकता, त्याला माहीत नाही आहे मी व्हिडिओ करते, नाहीतर तो मग करून देणार नाही, कारण हेअर कटिंग करतो ना तो. तर छान असं हेअर कटिंग चालू होतं आणि माझे मिस्टर बाजारात गेलेले आहेत. तर हेअर कटिंग करेपर्यंत त्यांनी थोडंफार सामान घेतलं आणि मग आम्ही आलो भाजी मार्केटमध्ये. पाहू शकता इकडे भाजी ताजी ताजी मिळते. इकडे भाजी मार्केटच्या समोरच हे एक काका आहेत, पण ते रोडवर असतात. तर भाजी मार्केटमध्ये सुद्धा असते भाजी, पण इकडे खूपच छान असते भाजी ताजी ताजी. तर चला या, फटाफट आता आम्ही भाजी वगैरे घेतो. इकडे शिमला मिरची आणि माझे मिस्टरसुद्धा भाजी काढत आहेत. तर आम्ही छान असं टाईम खूपच लेट झालेला आहे आम्हाला जेवायला. तर मिस्टर म्हणाले चल आता आपण पार्सलचंच काहीतरी घेऊया, आजच्या दिवस पार्सलचं खाऊया दुपारी. तर छान असं घेतलं पार्सल आणि मग आलो घरी. तर बाजारातून आणलेलं सामान जे दुकानातलं होतं ते दुकानात लावून घेत आहोत आम्ही. तर इकडे मिस्टर आणि मी लागलेली आहे कामाला लगेच दुकानामध्ये. तर सगळं सामान व्यवस्थित ठेवलं आणि मग घरी आलो आणि मग लगेच बाहेरचंच आणलं होतं. आज खूपच लेट झालेलं, त्याच्यामुळे चला या खाऊया आज बाहेरचं. तर व्हेज बिर्याणी घेतलेली आहे आणि आमच्या छोट्या सरकारांसाठी पावभाजी घेतली. तर चला या, आता फटाफट जेवण करून घेऊ आपण, कारण आता मला जायचं आहे रेशनिंगवरती राशन आणण्यासाठी. त्याच्यामुळं म्हटलं थोडं फटाफट आवरते आणि मग लगेचच रेशनिंगवरती जाऊया. तर मी कपडे धुवून ठेवले होते, सकाळी अर्धे लावले आणि आता खूपच टाईम गेलं, त्याच्यामुळे आता फटाफट लावते कपडे आणि मग जायचं आहे राशन आणण्यासाठी. तर तिकडे सुद्धा खूप सारी लाईन लागलेली असते, इकडे पाहू शकताय. तर गर्दी होते खूपच आणि मग खूप लेट होतो. तर अख्खा दिवस आज असाच गेलेला आहे. तर आजच रेशनिंगसुद्धा होती. तर चला या, आता आपण मी रेशनिंग घेणार आहे आणि रेशनिंग घेऊन आल्यानंतर घरी भांडी बाकी होती, ती तर पहिली करायला हवी. तर आता वाजलेले आहेत 6 संध्याकाळचे. तर फटाफट भांडी आवरते, कचरा काढली आणि मग जायचं आहे दुकानात. तर आपण भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पाहतच राहा माझे आणि सबस्क्राईब करा.